रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी जमिनीची मोजणी होतीये। मंडळी, छत्रपती संभाजीनगर परभणी दरम्यान काम हे आता प्रगती पथावर जात आहे। छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम आणि त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया ही राबवली जाते आणि ती प्रक्रिया आता मोठ्या प्रमाणात राबवली जाते। छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वे रुळाचं दुहेरीकरण करण्यात येत आहे। त्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात गती देण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या विविध गावांमध्ये जमीन मोजणीची मोहीम ही आता हाती घेण्यात आलेली आहे। जमिनीची ही संयुक्त मोजणी कार्यवाही 20 मे पर्यंत चालणार आहे, अशी माहिती सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांनी दिलेली आहे। मंडळी, रेल्वे रुळाच्या अनुषंगाने ही सगळी कार्यवाही सध्या करण्यात येते आणि प्राधिकरण तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत ही मोजणीची प्रक्रिया राबवली जाते। प्राधिकरण, दुहेरीकरण, त्याचबरोबर सक्षम तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन या कार्यालयांनी मोजणीचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे। कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। तर मंडळी, यामध्ये गाढे-जळगाव, सातारा, कुंभेफळ, वरुड काझी, फत्तेपूर, करंजगाव, मुस्तफाबाद, करमाड, शेंद्रा जहांगीर, सातारा, लाडगाव, मुकुंदवाडी, चिकलठाणा दक्षिण, चिकलठाणा, मुर्तजापूर, हसनाबादवाडी, देमनी, शेकटा, शहानूरवाडी, गारखेडा आदी गावांचा समावेश करण्यात आला। संबंधित गावांमधल्या गट क्रमांकाची मोजणी ही निश्चित तारखेनुसार करण्यात येणार आहे। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मोजणी मोहीम 30 एप्रिल 2026 रोजी गारखेडा या ठिकाणाहून सुरू झालेली आहे। 20 मे 2026 रोजी शहानूरवाडी व गारखेडा येथील कामकाजाने ही कामकाज पूर्ण होणार आहेत। तर विविध गावांसाठी 5 मे, 6 मे, 8 मे, 11 मे, 13 मे, 14 मे, 15 मे आणि 20 मे अशा तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत। संबंधित जमिनीचे मालक, धारक व नागरिकांनी मोजणीच्या दिवशी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी प्रशासनाने केलेलं आहे। तर मंडळी, मोजणी प्रक्रियेदरम्यान सहकार्य करण्याचं देखील आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया ही वेगाने राबवण्याच्या दृष्टीने ही मोहीम अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि यासाठी ज्या गावांचा उल्लेख आपण आत्ता केलेला आहे त्या गावांमधल्या जमिनी या ठिकाणी जाणार आहेत। त्याचबरोबर ज्यांची भूखंड किंवा ज्यांची घरं या ठिकाणी आहेत, या मार्गात आहेत, त्यांनी कागदपत्रांसह उपस्थित राहावं असं सांगण्यात आलेलं आहे। तर 20 गावांमधनं संयुक्त मोजणीची सुरुवात झाली आहे। त्यामध्ये सातारा, चिकलठाणा, मुकुंदवाडी, शहानूरवाडी, गारखेड्यात मोजणी होती आहे। तर मंडळी, छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वे मार्गाच्या या दुहेरीकरणासाठी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या 20 गावांमध्ये तसेच वसाहतींमधनं हे भूसंपादन करण्यात येणार आहे आणि त्यासाठी 30 एप्रिल पासून ही सुरुवात देखील करण्यात आलेली आहे। तर 20 मे पर्यंत मोजणी ही सुरू राहणार असं एकनाथ बंगाळे उपजिल्हाधिकारी यांनी सांगितलेलं आहे। तर रेल्वे कायदा 2008च्या नुसार भूसंपादन केलं जाणार आहे। मावेजा हा 2013च्या कायद्यानुसार दिला जाणार। एक अतिशय महत्त्वाची अपडेट, 2013च्या कायद्यानुसार मावेजा दिला जाणार आहे। मोजणी अंती किती जमीन जाते हे समोर येईल आणि त्या गावांमधनं त्या तारखांना मोजणी ही होणार आहे। गावांची नावं आणि मोजणी तसेच गट क्रमांक काय काय असणार, तर मंडळी, या गावांमध्ये या तारखेंना होणार आहे मोजणी। गाढे-जळगाव गट क्रमांक 295, 96, 304, 305, 306, 307, 308, 349, 352, 355 आणि 378 30 एप्रिल रोजी मोजणी होणार। सातारा 2 128 गट क्रमांक आणि 141 5 मे रोजी मोजणी होणार। कुंभेफळ गट क्रमांक 39, 44, 37, 219, 221 6 मे रोजी मोजणी होणार। वरुड काझी गट क्रमांक 338 6 मे रोजी मोजणी होणार। फत्तेपूर गट क्रमांक 17 आणि 21 6 मे रोजी मोजणी होणार। करंजगाव गट क्रमांक 148 149 8 मे रोजी मोजणी होणार। मुस्तफाबाद गट क्रमांक 1 मध्ये 11 मे रोजी मोजणी होणार।
करमाड गट क्रमांक 5, 7, 58, 81, 82, 122, 131, 238 आणि 12, 13 मे रोजी मोजणी होणार. शेंद्रा जहांगीर गट क्रमांक 105, 106, 103, 146, 147, 149, 151, 159, 160 आणि 161, 13 मे रोजी मोजणी होणार. सातारा गट क्रमांक 119, 13 मे रोजी मोजणी होणार. लाडगाव गट क्रमांक 7, 166, 169, 2, 170, 171, 172, 13 मे रोजी मोजणी होणार. मुकुंदवाडी गट क्रमांक 57, 14 मे रोजी मोजणी होणार. चिकलठाण्यातला दक्षिणेचा भाग गट क्रमांक 579 आणि 580, 14 मे रोजी मोजणी होणार. चिकलठाण्यातला भाग चिकलठाणा गट क्रमांक 428, 29, 439, 441, 442, 443, 444, 450, 459, 463, 462, 464, 482, 486 आणि 495. तर मुर्तुजापूरमध्ये गट क्रमांक 13, 11, 14 आणि 12, 14 मे रोजी मोजणी होणार. हसनाबाद वाडी गट क्रमांक 135, 139, 140, 141, 42, 193, 194, 95, 201, 202, 203, 164 आणि 165 गट क्रमांकामध्ये 15 मे रोजी मोजणी होणार. देमणी या गावातल्या गट क्रमांक 36, 37, 44, 45, 46, 47, 60, 63 आणि 43 या गट क्रमांकाची 15 मे रोजी मोजणी होणार. शेकटा गावातल्या गट क्रमांक 6, 8, 12, 36, 44, 33, 37 आणि 41 या गट क्रमांकाची 15 मे रोजी मोजणी होणार. शहानूरवाडीतल्या गट क्रमांक 21, 26, 29, 30 आणि 46 यांची 20 मे रोजी मोजणी होणार. गारखेड्यातल्या गट क्रमांक 30, 31, 38 आणि 39 या गट क्रमांकाची 20 मे रोजी मोजणी होणार. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या लगत असलेल्या शेंद्रा जहांगीर, करमाड, सातारा या गावांमधल्या जमिनींचं सर्वे आणि मोजणी ही होणार आहेत. गट क्रमांक, सर्वे क्रमांक देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर हे सगळे गट क्रमांक आणि सर्वे क्रमांक आपल्या समोर आहेत. 2013च्या कायद्यानुसार मोबदला हा देण्यात येणार आहे. 2008 नुसार भूसंपादन होणार आहे. मावेजा हा 2013च्या कायद्यानुसार दिला जाईल असं सांगितलं जात आहे. किती क्षेत्र जाणार हे मोजणीअंती कळेल. शहरी भागातील 4 वसाहतींमधनं हे भूसंपादन केलं जाणार आहे. संभाजीनगर तालुक्यातील सातारा, मुस्तफाबाद, शहानूरवाडी, गारखेडा, मुकुंदवाडी, मुर्तजापूर, चिकलठाणा दक्षिण, फत्तेपूर, वरुड काझी, शेंद्रा जहांगीर, कुंभेफळ, लाडगाव, करमाड, गाढेजळगाव, करंजगाव, शेकटा, देमणी, हसनाबादवाडी या गावातील जमिनींची मोजणी ही होणार असल्याची माहिती समोर येते. तर मंडळी 2013च्या कायद्यानुसार हा मोबदला दिला जाणार आहे. 2026 मध्ये 2013च्या कायद्यानुसार मोबदला यासाठी जमीनधारकांनी मोठा आक्षेप नोंदवलेला आहे. मोजणीसाठी जमीन मालकांनी हजर राहावं असं कार्यालयाकडनं सांगितलं गेलं आहे. त्यानंतर किती क्षेत्र जाणार ते जाहीर करू असं देखील सांगितलं गेलं आहे. त्याचबरोबर लाडगाव, चिकलठाणा या गावातून भूसंपादन मोठ्या प्रमाणात होणार असल्याची माहिती समोर येते. त्याचबरोबर गाढेजळगाव, कुंभेफळ, देमणी, शेकटा, वरुड काझी, फत्तेपूर, करंजगाव, मुस्तफाबाद, करमाड, शेंद्रा जहांगीर, लाडगाव या ग्रामीण भागात, तर चिकलठाणा दक्षिण भाग, सातारा 2, मुर्तुजापूर, हसनाबादवाडी, शहानूरवाडी या परिसरातील, शहरी परिसरातील, गारखेड्यासारख्या शहरी परिसरातील मोजणी ही होणार असल्याची माहिती सध्या समोर येते. या दरम्यान तुमची घरं किंवा तुमच्या जमिनी आहेत का? कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.